त्याच्यावर बघू शकता आपण की सुरुवातीलाच व्हायरस हा 3 स्टेजमध्ये अटॅक करत असतो. हे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं आहे. भरपूर शेतकऱ्यांना याची कल्पना नसती की प्लॉटवर व्हायरस येतो कसा आणि त्याला कंट्रोल कसा करायचा. तर तुम्ही पहिली स्टेज बघू शकता. बरोबर 21 दिवस झाले की प्लॉटला तुम्हाला 100% व्हायरसची झाडं दिसायला सुरुवात होतात. प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये 8, 10, 15 हे झाडं प्रत्येकाला दिसतात. त्या स्टेजला ते झाडं सरळ उपटून टाकायचे. ते सुरुवातीचं झाड असं असतं, बऱ्यापैकी त्याला सुटमूळ नसती, पूर्णपणे पानं पिवळं होतात, पूर्णपणे झाड आकसलं जातं. त्यावेळेस ते 21 दिवसाला ते झाड तुम्ही 100% काढूनच टाकायचं. दुसरा जो टप्पा असतो तो म्हणजे असतो बऱ्यापैकी 45 दिवस. 45 दिवसाला बऱ्यापैकी तुमचे झाडं जे आहेत ना ते फक्त अशी वरून खराब व्हायला दिसतात. तुम्हाला खाली फुटे चांगले दिसतात तुमच्या झाडाचे. थोडे त्यांना जवळून दाखवा. हे जे असतात ना ते तुमचे फुटे खाली चांगले असतात, पण एखाद्या वेळेस तुमचा फक्त शेंडा वरतून खराब होतो. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जो वरती खराब झालेला शेंडा आहे तो शेंडा तुम्हाला कट करून फेकून द्यायचा आहे आणि बाकी पूर्ण झाड तुमचं इथे खालून परत नवीन फुटे काढून डेव्हलप होतं. आणि तिसऱ्या स्टेजला कोकडा अटॅक केव्हा करतो, बऱ्यापैकी 75व्या दिवशी, त्या म्हणजे फ्लावरिंग स्टेजच्या टायमाला. त्यावेळेस मेजर प्रमाणात अटॅक तुमच्या प्लॉटवरती होत असतो. तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याला शेंडे कट करून त्याला कंट्रोल करायचे. अशा 3 स्टेजमध्ये व्हायरस मोठ्या प्रमाणात आपल्या प्लॉटवरती येत असतो, त्याला तुम्हाला कंट्रोल करायचे आहे. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फक्त 25 दिवसाचा प्लॉट आहे. किती मोठ्या प्रमाणात त्याला डेव्हलपमेंट आणि फुटे वगैरे पूर्ण झालेले आहे. आणि बऱ्यापैकी जर रूट जारवा हा अर्ध्या बेड्याच्या पुढे सध्या आलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यांना झाड थोडं जवळून दाखवा. इथे बघा तुम्ही किती क्वालिटीचं झाड आहे. सर्व याला ब्रँचिंग बघा किती मोठ्या प्रमाणात ब्रँचिंग आहे. याचा फुटवा वगैरे बघा. फक्त 25 दिवसाचं झाड आहे. बेसल डोस पासून बऱ्यापैकी आपण या प्लॉटची पूर्ण ट्रीटमेंट करतोय. अतिशय वेल कंडिशनमध्ये प्लॉट आहे. फक्त या तुम्हाला व्हायरस व्यवस्थित कंट्रोल करा, व्हायरसवर नियंत्रण घ्या. बऱ्यापैकी 21व्या दिवशी प्लॉटकडे लक्ष देऊन आवर्जून हे झाडं काढून फेका. व आपण जसं शेड्यूलमध्ये फवारण्या सांगतो व्हायरस कंट्रोलिंगच्या त्याप्रमाणे तुम्ही फवारण्या घ्या. तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि तुम्हाला